नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी बोर्ड मॅथ सब चॅनलवर. तर आज आपल्याला शिकायचं आहे क्लास 7 जोड स्तंभालेख. त्यामधील प्रॅक्टिस सेट आहे 31. तर बघूया आपण जोड स्तंभालेख कसा काढायचा ते. तर जोड स्तंभालेखामध्ये काय असते, दोन वेगवेगळ्या स्तंभालेखाची माहिती काय आपण एकाच आलेखामध्ये दाखवतो, म्हणजे एका ग्राफ पेपरवर दाखवतो. त्याला म्हणतात जोड स्तंभालेख. ठीक आहे. तर आता आपण मागच्या पार्टमध्ये हे शिकलो होतो की त्यावर त्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट असते. तर बघा, त्याच्यामध्ये 3 पॉइंट लक्षात घ्यायचे असतात. जोड स्तंभालेखात सर्व काय स्तंभांची रुंदी. ठीक आहे, म्हणजे आता हे सपोज आता हा आपला ग्राफ झाला. आपण आता हा जोड स्तंभालेख काढला. ठीक आहे. तर सर्व स्तंभांची काय रुंदी समान असायला हवी. रुंदी म्हणजे काय, हे. ठीक आहे, हे काय असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. म्हणजे कोणताही जोड स्तंभाला एक बारीक आणि एक काय जाड नसावा. म्हणजे दोघांची रुंदी काय असावी, सारखी असावी. आणखी काय, लगतच्या दोन्ही स्तंभालेखातील अंतर समान असावे. आता इथं आपण दुसरं काढलं. तर हे जे अंतर आहे हे काय असावं, सारखं असावं. ठीक आहे, लगतच्या दोन्ही जोड स्तंभातील अंतर काय असावं, हे सारखं असावं. हे ठीक आहे. हे अजून काय असावे, ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. म्हणजे ह्याची रुंदी काय असावी, सारखी असावी, आणि ह्याच्यामधील डिस्टन्स सारखा असायला पाहिजे. ठीक आहे. आणि याचा वापर कशासाठी होते, तर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी. जोड स्तंभालेखाचा वापर काय कुठं होते, तर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी होते. हे बघा, इथं हे 3 पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचे. जोड स्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी काय असावी, समान असावी. लगतच्या दोन्ही जोड स्तंभातील अंतर काय असावे, समान असावे. त्याचा वापर कशासाठी, तुलनात्मक अभ्यासासाठी, म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी करायला होतो. ठीक आहे. आता आपण बघूया. आता आपण काय सराव संच 31 बघूया. तर सराव संच 31 मध्ये काय दिलेलं आहे, जागतिक वृक्षादेने 2 शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे. त्यावरून जोड स्तंभालेख काढा. तर इथं बघा काय दिलं आहे आपल्याला. ह्या टेबलमध्ये काय दिलंय बघा. इथे शाळेचे नाव दिले आहेत. एक आहे नूतन विद्यालय आणि एक आहे भारत विद्यालय. ठीक आहे, एक आहे तर नूतन विद्यालय आणि दुसरा आहे भारत विद्यालय. तर त्याने काय लावले आहे, रोप लावले आहे. कशाचे, बदाम, करंज, कडुलिंब, अशोक आणि गुलमोहर. ठीक आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर जोड स्तंभालेख काढायचा आहे. तर नूतन विद्यालयाने बदामचे किती 40 झाडं लावले, तर भारत विद्यालयाने 42 लावले. करंजाचे 60, तर भारत विद्यालयाने 38. कडुलिंब, अशोक, गुलमोहर असे. तर आपण यावरून काय काढूया, हे सारणी जी दिलेली आहे यावरून आपण जोड स्तंभालेख काढूया. तर जोड स्तंभालेख बघा आता कसं काढायचं ते आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये शिकलो की एक्स ॲक्सिस घ्यायचं, वाय ॲक्सिस घ्यायचं, आणि मग ते जी पण माहिती दिली आहे त्यावरून ग्राफ काढायचं. ठीक आहे. आता आपण बघूया आता एक्झाम्पलमध्ये की ते कसं काढायचं ते. तर ही बघा, आपण अशी स्केल घेतली. स्केल घ्यायची आणि तिच्याने काय काढायचं, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढायचं. ठीक आहे. तर पहिल्यांदा एक्स ॲक्सिस काढूया. अशी स्केल घ्यायची तुम्ही, आणि मग नंतर हा आडवा झाला हा एक्स ॲक्सिस, आणि हा जो उभा झाला हा वाय ॲक्सिस. ठीक आहे. हा झाला एक्स ॲक्सिस आणि हा झाला वाय ॲक्सिस. असं झाला एक्स अक्ष, झाला वाय अक्ष. वाय अक्ष, आणि याचा जो छेदनबिंदू आहे इथं आपण 0 लिहूया. ठीक आहे. तर बघा आता पहिलं काय आहे,
नूतन विद्यालयाने काय किती बदामाचे 40 रुपये लावले, ठीक आहे. आणि भारत विद्यालयाने 42 लावले. तर बघा आता एक्झाम्पल आपण इथं सॉल्व करूया. एक्स ॲक्सिस काढला आणि वाय ॲक्सिस काढला, ठीक आहे. आता एक्स अक्षावर काय लिहू आपण, नावं लिहून घेऊया, रोपांची नावे लिहू, ठीक आहे. तर रोपांची नावे काय आहेत इथं आपण लिहूया. बदाम, दुसरा आहे करंज, ठीक आहे. बदाम, करंज, मग कडुलिंब, नंतर आहे अशोक, आणि काय आहे लास्टवाला गुलमोहर, ठीक आहे. नंतर आहे गुलमोहर, ओके. चला एक्स अक्ष. आता आपण नावं लिहून घेतली. आता वाय अक्षावर काय करायचं आपल्याला, ही काय झाली, ही रोपांची नावे झाली आपली, ही काय झाली रोपांची नावे, ठीक आहे. आता वाय अक्षावर काय घ्यायचंय, इथं काय दिले, संख्या दिली आहे, ठीक आहे. वाय अक्षावर आपण रोपांची संख्या घेऊया. तर आता बघा आपण इथं आपण पहिल्यांदा काय करायचं असते, प्रमाण ठरवायचं असते. 1 सेंटीमीटर बरोबर आपण काय करू, 10 रुपये हे प्रमाण घेऊया, ठीक आहे. म्हणजे इथं येईल, इथं 10, हे झाले 20, 30, 40, 50, 60, आपले कितीपर्यंत आहे 72, म्हणजे हे झाले 70, 80, ओके. 72 पर्यंत आपण 80 पर्यंत घेतले तरी चालेल, ठीक आहे. हे 90, हे 100च घेऊया. तर हे झालं आपलं हा झाला हा वाय अक्ष. तर बघा आपल्याला एवढी मोठी लाईन लागणार नाहीये. आपल्याला इथपर्यंत सफिशियंट आहे, ठीक आहे. 100 पर्यंत. तुमची स्केल प्रॉपर होल्ड करायची, म्हणजे लाईन जी आहे ती तिरपी निघणार नाही, ठीक आहे. प्रॉपर अशी होल्ड करायची. आपण आता इथून अशी, हा चला आपला वाय अक्ष, ओके. हा चला आपला वाय अक्ष. आता आपण पुढे बघूया. आपण काय घेतलं, आता इथं प्रमाण काय घेतलं ते लिहून घेऊया. इथं बघा, इथं प्रमाण लिहायचं. इथं तुम्ही काय प्रमाण घेतलं, ठीक आहे. वाय अक्षावर काय प्रमाण घेतलं ते लिहूया आपण. 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 रुपये, ठीक आहे. 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 रुपये घेतले आपण. 1 सेंटीमीटर बरोबर 10 रुपये. आता बघा, एक मी काढून दाखवते तुम्हाला, नंतर काढून घेते, ठीक आहे. आता आपल्याला पहिलं काय दिलं आहे, नूतन विद्यालयाने किती 40 बदाम आणि भारत विद्यालयाने 42 बदाम लावले. तर पहिल्यांदा आपण नूतन विद्यालय घेऊया.
ठीक आहे. तर आपण नूतन विद्यालयाला एखादा कुठला तरी कलर करूया. तर हे प्रमाण झालं इकडे. आता आपण इथं नूतन विद्यालय बघू. हा नूतन विद्यालय आणि दुसरा होईल हा भारत विद्यालय. ठीक आहे. तर नूतन विद्यालयाला एखादा कलर करूया आपण. तर नूतन विद्यालयाला जसं ग्रीन केलं. ठीक आहे. हा झाला नूतन विद्यालय ग्रीन. आणि जसा हा भारत विद्यालय झाला हा रेड. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मनाने पेन्सिलने असं एकाला फिल केलं, एकाला ब्लँक ठेवलं तरी चालेल. हा पहिला जो ग्रीन झाला हा झाला नूतन विद्यालय. ठीक आहे. जो पहिला झाला हा काय नूतन विद्यालय. नूतन विद्यालय. आणि दुसरा जो झाला आहे तो भारत विद्यालय. ठीक आहे. भारत विद्यालय असं प्रॉपर लिहून घ्यायचं तुमच्या ग्राफ पेपरवरती. त्यानंतर आता बघा, आता काय करायचं आपल्याला. आपण आता प्रमाण लिहून घेतलं. हे वायक्षावर काय आहे, हे रोपांची काय झाली संख्या झाली. ठीक आहे. हे 10 20 30 काय आहे, तर ही रोपांची संख्या आहे. ही झाली रोपांची संख्या. ओके. तर आपण काय काढूया, स्तंभ काढूया. तर बघा आता बदामाचे काय 40. तर अशी स्केल घ्यायची. बघा आपण इथं 1-1 सेंटीमीटर असा डिस्टन्स सोडूया. हे स्केल घेतली अशी. हे 10 20 30 आणि हे 40. ठीक आहे. हे झाले 40. आणि दुसरं काय आहे 42. ठीक आहे. 40 म्हणजे 42 म्हणजे 2 लाईन वर. हे झालं 40 आणि इथं 2 लाईन वर. तुमच्याकडे 2 लाईन दिसतील तिथं. हे झाले 42. मग हे स्तंभ जोडून घ्यायचे असे स्केल घ्यायचे. स्केलने हे असं जोडून घ्यायचं. 40 म्हणजे ही 4ची मेन लाईन येईल तुमची. आणि 42 म्हणजे वरती 2 लाईन घ्यायच्या. तुमच्या ग्राफ इथं 10 लाईन असतात. मध्ये एक 5ची सेंटर लाईन असते. आणि ह्या 2 लाईन वर म्हणजे हे झाले 42. आता दुसरं बघा, दुसरं काय आहे. तर दुसरं 60 आणि 38. ठीक आहे. पहिल्यांदा आपण नूतन विद्यालय घेत आहोत, नंतर भारत विद्यालय. तर हा एक काढून देत आहे मी, मग नंतर डायरेक्ट काढते. ठीक आहे. तर हा 60. आता 60 म्हणजे हे येईल. ठीक आहे. 60 म्हणजे कुठे येईल, इथं. ओके. हे असं करून घ्यायचं तुमच्याकडे मार्क व्यवस्थित. आता 60ची लाईन म्हणजे ही लाईन. तर आपल्याला इथं सेम डिस्टन्स सोडायचं असते. तर आता इथं 1 सेंटीमीटर सोडलं, तर आपण इथं पण 1 सेंटीमीटर सोडूया. म्हणजे त्यांची काय रुंदी सारखी होईल. तर आपल्याला हे 6चं मार्क करायचं, म्हणजे हे 6. ठीक आहे. तर हे झालं 60 सेंटीमीटर. तर किती झाडं झाले ते 60. आणि भारत विद्यालयाची किती 38. म्हणजे
आपण हे 60 काढूया आधी. हे झाले 60 आणि भारत 38 म्हणजे हा 30 आणि 40 म्हणजे 40च्या खाली 2 लाईन. ओके, ती ही जी मेन लाईन आहे ही 4ची आहे आणि त्याच्या खाली किती, ह्या 2 लाईन, 1 आणि 2. तुमच्या ग्राफ पेपरवर ते नीट दिसेल. हे झाले 38. मग ते असं जोडून घ्यायचं व्यवस्थित. स्केल हलू द्यायची नाही, त्याच्याने मग गडबड होते. स्केल प्रॉपर होल्ड करायची. हे झाले. ओके, हे झाला 38. ओके, हा झाला. आता आपण कडुलिंब वगैरे मी काढून घेते आता. बघा, अशा प्रकारे आपला ग्राफ झालेला आहे. तर हे बदामाचे झाडं आहेत, करंज, कडुलिंब, अशोक आणि गुलमोहर. नूतन विद्यालयाने लावलेल्या झाडांना आपण पर्पल कलर दिला आहे आणि भारत विद्यालयाने लावलेल्या झाडांना आपण ब्ल्यू कलर दिलाय. तर बदामाचे किती होते, 40 आणि 42. तर पहिल्यांदा आपण हे बघा, बदाम नूतन विद्यालयाने लावलेले 40 आणि दुसरं 42. करंजाचे होते 60 आणि 38. नंतर कडुलिंब होते 72 आणि काय 60. 72 म्हणजे 70च्या वर 2 लाईन आणि 60 म्हणजे हे 6ची मेन लाईन. ठीक आहे. मग नंतर अशोकाचे होते 15 म्हणजे 10 आणि 20च्या मध्ये जी सेंटर लाईन असते ती झाली ही 15 आणि 60 म्हणजे 15 आणि काय 25. 25 म्हणजे 20 आणि 30च्या मधली जी सेंटर लाईन असते 5ची ती घ्यायची. नंतर गुलमोहर 42 आणि 40. तर म्हणजे 42 म्हणजे 40च्या वर किती, ह्या 2 लाईन आणि 40 म्हणजे हे 4ची मेन लाईन म्हणजे हे झाले 40. आणि आपण इथं प्रमाण घेतलंय 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 रुपये. ठीक आहे. हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं. एकदम सोपं असते काढायला, तर थोडं पण काळजीपूर्वक काढायचं असते. स्केल वगैरे प्रॉपर घ्यायची. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. एका दूध सेंटरवर हे बघा तुम्ही कसं दिसतंय हे. ठीक आहे. तुम्ही पेन्सिलने असं एक ब्लँक आणि एक पेन्सिलने असं हे करू शकता, शेडिंग वगैरे. आता दुसरं बघा, एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या काय सारणी दाखवली आहे. तर त्या माहितीवरून जोडस्तंभालेख काढा. तर आपल्याला काय, हा टेबल दिला आहे त्यांनी, ह्या टेबलवरून आपल्याला जोडस्तंभालेख काढायचा आहे. शनिवारी आणि रविवारी मोसंबी, संत्री, सफरचंद आणि अननस यांचं ज्यूस प्यायला किती ग्राहक येत होते ते काढायचं आहे. तर आपण आता दुसरा प्रश्न बघूया. आता मी काढून घेते हे, मग नंतर तुम्हाला समजावून सांगते. ठीक आहे. कारण याच्यामध्ये भरपूर वेळ जातो काढायला. तर आपण दुसरा प्रश्न बघूया. तर मुलांना बघा, आपण प्रश्न दुसरा घेत आहोत. एका ज्यूस सेंटरवर काय शनिवारी आणि रविवारी काय होते, तर वेगवेगळ्या फळांचे ज्यूस विकले जातात. तर कोणत्या फळांचे ज्यूस ग्राहकांनी किती घेतले आहे ते दाखवायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ही सारणी दिली आहे बघा. शनिवारी काय मोसंबीचं ज्यूस 43 आणि रविवारी 59 ग्राहकांनी घेतले. ठीक आहे. शनिवारी 43 आणि रविवारी 59 59. तर हे बघा, 43 आपण काय शनिवारचं आपण लाल कलरने दाखवलंय आणि रविवारचं आपण हिरव्या कलरने, ग्रीन कलर दाखवला इथं. आणि काय आपण एक शख्सावर काय घेतलंय, आपण एक शख्सावर काय घेतलंय, प्रमाण घेतलंय. ठीक आहे. वाय अक्षावर प्रमाण घेतलंय म्हणजे काय, 1 सेंटीमीटर बरोबर किती, हे 10 ग्राहक. ठीक आहे. 1 सेंटीमीटर बरोबर हे किती, 10 ग्राहक. आणि हे शनिवारी किती आले ते लाल कलरने आणि रविवारी किती ग्राहक आले ते हिरव्या कलरने दाखवले आहे. असं केलंय आपण. तर हा बघा ग्राफ व्यवस्थित काढलेला आहे, तुम्ही बघून घ्या एकदा.
तर बघा इकडे आपण एक्स अक्ष काढलं आणि इकडे वाय अक्ष. ठीक आहे, तर एक्स अक्षावर दाखवलं आपण हे मोसंबी, संत्री, सफरचंद आणि अननस. आता इकडे वाय अक्षावर काय ग्राहक दाखवले 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. आपल्याला टोटल किती 78 पर्यंत आहे म्हणून आपण 80 पर्यंत दाखवला. जर जास्त असले तर तुम्ही पुढे वाढवू पण शकता ते. मग आता आपण आलेख कसा काढला तर बघा, आता मोसंबी किती होते 43, म्हणजे 43 म्हणजे 40 झाले आणि 40च्या वर 3 रेषा घ्यायच्या. ठीक आहे, म्हणजे हे 10 रेषा असतात ना तुमच्या ग्राफमध्ये. तर ह्या 1 सेंटीमीटर मध्ये सेंटरची लाईन असते ती 5ची असते. तर त्या 5च्या 2 खाली म्हणजे 40च्या 3 वर, म्हणजे ही झाली ही 43ची लाईन. आणि दुसरा आहे 59, म्हणजे ही 60ची झाली, 60च्या खाली एक लाईन म्हणजे ही 43, 59 झाली, सॉरी 60च्या खाली एक लाईन म्हणजे हे 59, 59. आता बघा, आता संत्र्याचं ज्यूस किती पिलं शनिवारी आणि रविवारी. तर संत्र्याचं हे रेड कलरचं काय शनिवारचं आहे, तर संत्र्याचं किती पिलं 30. 30 म्हणजे ही मेन लाईनच झाली म्हणून आपण हे इथं 30 वर 3 वर केलं. 3 1 2 3 म्हणजे हे 30 वरती आला. आणि नंतर काय आहे 65 म्हणजे 60 आणि 70च्या मधली जी सेंटर लाईन असते ग्राफ पेपर वरती ती म्हणजे 65 झाली. आता सफरचंदाचं ज्यूस बघा, आता काय आहे 56 आणि 78. 56 म्हणजे 55ची एक सेंटरला लाईन असेल तिच्या जस्ट एक लाईन वरची घ्यायची म्हणजे हे झाले 56 म्हणजे 56 आणि 78. तर हे काय 80च्या खाली 2 लाईन म्हणजे हे झालं 78, 78. आता तशा प्रकारे अननसचं ज्यूस, तर अननस बघा, अननस किती घेतलं आहे शनिवारी 40, म्हणजे ही 40ची मेन लाईन झाली ही शनिवारची. आणि नंतर 67 म्हणजे 70च्या किती 3 लाईन खाली घ्यायचं, किंवा मग हे इथून मोजायचं 61, 62, 63, 64, 65, 66 आणि 67. ठीक आहे, 5ची ती मेन लाईन येईल म्हणजे 65ची त्याच्या 2 लाईन वर म्हणजे हे झालं 67. अशा प्रकारे आपला हा ग्राफ झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित हे प्रमाण वगैरे व्यवस्थित घ्यायचं. खूप सोपा प्रश्न असते हा, फक्त त्याला थोडं काळजीपूर्वक सोडवायचं असते. आता आपण प्रश्न 3 बघूया. ठीक आहे, हे प्रमाण वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचं. पहिल्यांदा एक अक्ष काढायचं, नंतर वाय अक्ष प्रमाण घ्यायचं, मग जे पण दिलेलं आहे ती क्वांटिटी घेऊन तुम्ही ग्राफ काढायचा. आता आपण प्रश्न 3 बघूया. तर बघा, आता प्रश्न 3 काय आहे, तर बघा आता आपण प्रश्न 3 बघत आहोत. प्रश्न 3 काय आहे, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काय 5 मतदान केंद्र दाखवले आहे. तर त्याच्यामध्ये काय पुरुषांनी आणि स्त्रियांनी किती मतदान केलंय ते दाखवलेलं आहे. तर बघा, आपण एक शख्सावर काय घेतलंय केंद्रांची क्रमांके दाखवली आहेत. हे काय आहेत केंद्रांची क्रमांके आहेत 1 2 3 4 5. ठीक आहे, हा केंद्र क्रमांक 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे आणि हे 5 आहे. ठीक आहे, हे काय केंद्र क्रमांक आहेत, एक शख्सावर दाखवलंय आपण हे. आणि वाय अक्षावर काय केलं आहे, तर वाय अक्षावर बघा, वाय अक्षावर काय दाखवले ते हे मतदार, म्हणजे पुरुष आणि स्त्रिया. पुरुष स्त्रिया किती मतदान झालंय, किती मतदार आहेत. तर ते बघा, प्रमाण किती घेतलंय 1 सेंटीमीटर बरोबर 100 मतदार. हे 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. ठीक आहे, आपण हे वाय अक्षावर दाखवलंय मतदार 1 सेंटीमीटर बरोबर किती 100 मतदार. तर हे बघा, म्हणजेच हे काय झाले, ही मतदार संख्या झाली. ठीक आहे, ही असं लिहून घ्यायचं, मतदार संख्या. ठीक आहे, झाली मतदार संख्या. आता बघा, आपण पुरुषांना काय हे असं शेड केलंय आणि स्त्रियांना ब्लँक ठेवलं आहे. पुरुषांना काय केलंय हे शेडेड केलं आणि स्त्रियांना ब्लँक ठेवलंय. तर बघा, आता पहिल्या मतदान केंद्रावर झालेलं मतदान पाहूया. पुरुषांचं झालं 200 आणि स्त्रियांचं झालं 700. पुरुषांचं किती झालंय 200. हे बघा, आपण इथं हे 200 घेतलं आणि काय
स्त्रियांचं झालंय 700, स्त्रियांचं हे ब्लँक ठेवलंय आपण, हे 700. नंतर किती झालंय 270, दुसऱ्या मतदार केंद्रावर 270. तर 270 म्हणजे 200 आणि 300च्या मध्ये घ्यायचं आणि जी 5ची लाईन असते 5च्या लाईनच्या 2 लाईन वर घ्यायच्या. म्हणजे सेंटरची लाईन म्हणजे सेंटरची किती येईल 250 येईल आणि त्याच्या 2 लाईन वर म्हणजे किती झाली 270. आणि मग दुसरं किती झालंय 240. ठीक आहे, स्त्रियांचं किती झालंय 240. तर 240 म्हणजे जी 250ची लाईन आहे, म्हणजे जी सेंटरची लाईन आहे 250, त्याच्या एक लाईन खाली म्हणजे 240 झाले. तसंच केंद्र क्रमांक 3 वर, केंद्र क्रमांक 3 वर बघा 560. 560 म्हणजे जी सेंटरची लाईन येईल 500 आणि 600च्या मधली ती येईल 550 आणि त्याच्या एक लाईन वर म्हणजे 560 झाली. तसंच 340, तर 300 आणि 40च्या मध्ये 350ची लाईन येईल आणि त्याच्या एक लाईन खाली म्हणजे ही झाली 340ची लाईन. ठीक आहे, असं आपण हे ड्रॉ केलंय. मग केंद्र क्रमांक 4 वर झालेलं मतदान बघा किती 820. पुरुषांचं किती झालंय 820 म्हणजे हे 800 आणि 2 लाईन वर त्याच्या म्हणजे 820 झाले. ठीक आहे, आणि आता बघा स्त्रियांचं किती झालंय 640. तर 640 म्हणजे 600 आणि 700च्या मध्ये जी लाईन येते ती 650ची, त्याच्या एक लाईन खाली म्हणजे ही झाली 640ची लाईन. आता 5वं मतदान केंद्र बघा, 5व्या मतदान केंद्रावर किती झालं आहे पुरुषांचं मतदान 850 म्हणजे 800 आणि 900च्या मधली जी सेंटर लाईन आहे ती 50ची आहे, तर ती 850. आणि मग नंतर आहे स्त्रियांचं 470. तर 470 म्हणजे बघा 400 आणि 500च्या मध्ये, तर 500च्या खाली किती 3 लाईन घ्यायच्या किंवा 450च्या वर 2 लाईन घ्यायच्या म्हणजे ते झालं हे 470. असा हा आपला प्रश्न तिसरा झाला. आपण प्रश्न चौथा बघूया आता. तर हे एक शख्स काढायचं, मग वाय अक्ष काढायचं, वाय अक्षावर प्रमाण घ्यायचं आणि मग तुम्हाला पुरुषांना काय कलर द्यायचं, शेडेड करायचं, काय करायचं ते लिहायचं. आपण एक अक्षावर केंद्र क्रमांक घेतलाय, वाय अक्षावर मतदार संख्या घेतली आहे आणि आपण प्रमाण घेतलंय 1 सेंटीमीटर बरोबर 100 मतदार म्हणजे एक लाईन म्हणजे किती 10ची येईल. ठीक आहे, इथं 10 लाईन असतं तुमच्या ग्राफमध्ये. ओके, तर आपण आता प्रश्न चौथा बघूया. तर बघा मित्रांनो, प्रश्न चौथा काय दिलाय आपल्याला, प्रश्न चौथा मध्ये दिला आहे 5 शहरांचे किमान आणि कमाल तापमान. तर किमान आणि कमाल आणि किमान तापमान दिलं आहे. ठीक आहे, दिल्ली शहराचे दिलंय मुंबई, कोलकाता, नागपूर आणि कपूरथला. तर दिल्लीचं कमाल तापमान पहिल्यांदा काय दिलंय 35 दिलं आहे. ठीक आहे, आणि किमान आहे 26. तर बघा आपण पहिल्यांदा काय काढलं, एक्स ऍक्सिस काढला, नंतर वाय ऍक्सिस काढलं, त्यांचा छेदनबिंदू काढला. आता एक्स ऍक्सिस वरती आपण काय दिले हे शहरांची नावे दिली आणि वाय ऍक्सिस वर काय दिलं तापमान दिलंय. ठीक आहे, आणि स्केल घेतली आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री सेल्सिअस. हे स्केल आहे 1 सेंटीमीटर बरोबर किती आपण 5 सेंटीमीटर 5 डिग्री सेल्सिअस घेतलं आहे. ठीक आहे, तर हे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. ठीक आहे, असं आपण हे घेतलंय. आता इथं एक कमाल तापमान आणि एक किमान तापमान दाखवलंय. तर कमाल तापमान कोणतं आहे त्याचे हे पहिलं आहे, एक मिनिट, कमाल तापमान आहे हे जे फेंट आहे हे आहे कमाल तापमान. ठीक आहे, आणि जे डार्क आहे ते आहे किमान तापमान. हे झालं आपलं किमान तापमान, असं आपण इथं शो केलं आहे. ठीक आहे, तर एक आहे कमाल तापमान. तर दिल्लीचं कमाल तापमान किती आहे बघा प्रश्नामध्ये काय 35. हे कमाल तापमान आहे 35 आणि 26 त्याचं किमान तापमान आहे. ठीक आहे, तर आता हे आपण 1 सेंटीमीटर बरोबर किती घेतलं 5 डिग्री सेल्सिअस. आता इथं किती 10 लाईन असतात, इथं 10 लाईन असतात म्हणून एक लाईन कितीची झाली 2 डिग्री सेल्सिअसची झाली. ठीक आहे, म्हणून आपण हे इथं 25च्या नंतर 2 लाईन घ्यायच्या म्हणजे किती होतील त्या
26 होतील. एक लाईन नाही, आता आपल्याला 2 लाईन घ्यावं लागतील, कारण आपण इथं 1 सेंटीमीटर बरोबर किती दाखवलंय, 5 डिग्री सेल्सिअस दाखवलंय. आता दुसरं तापमान आहे 32 आणि 25. तर कमाल आहे 32 आणि किमान आहे 25. तर कमाल आहे, बघा मुंबईचं तापमान आहे, मुंबईचं काय कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 25. तर 32 म्हणजे बघा आहे 30 आणि 32 म्हणजे किती, 2 लाईन नाही, आपल्याला 4 लाईन घ्यावं लागतील. ठीक आहे, 1 युनिट म्हणजे किती घेतलंय आपण, 1 युनिट 2 लाईनचे होतील ना. 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री सेल्सिअस घेतलंय, म्हणून 32 साठी काय इथं 4 लाईन घ्यायच्या 30च्या वर, म्हणजे हे झाले 32. आणि दुसरं काय आहे 25 किमान, म्हणजे हे 25 चे तर ही लाईन ऑलरेडी आहे सेंटर लाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तिसरा आहे 37 आणि 26 कोलकात्याचं. तर 37 म्हणजे तेच 35च्या नंतर 4 लाईन घ्यायच्या, इथं झालं 37. आणि हे 26 म्हणजे 25च्या नंतर 2 लाईन, 26. तसंच सेम नागपूर 1-4 40च्या नंतर 2 लाईन घेतल्यावर, आणि काय 29 म्हणजे 25च्या नंतर 8 लाईन घेतल्यावर. ठीक आहे, हे झालं 29. आता कपूरतला 37 आणि 26. तर 37 म्हणजे 35च्या नंतर किती 4 लाईन घेतल्या, ते झाले 37. आणि हे झाले 26 म्हणजे 25च्या नंतर 2 लाईन घेतल्या, म्हणजे हा कपूरतला. हा झाला आपला प्रश्न 4. आता प्रश्न 5 बघूया आपण. तर बघा प्रश्न 5 काय आहे, तर आपल्याला लसींची नावं दिली आहेत आणि कुठल्या कुठल्या लसीकरण झालाय. तर जसं डीपीटीची लस, पोलिओची, गोवर, कावीड, किती लोकांना दिली आहे, तर कुठं सोलापूर वरती आणि पुणे गावात. ठीक आहे, तर सोलापूरच्या स्तंभामध्ये किती लसीकरण झालं आणि पुण्याच्या स्तंभामध्ये किती लसीकरण झालं ते दाखवलं आहे. तर सोलापूरच्या स्तंभामध्ये बघा डीपीटीची लस किती दिली आहे, तर सोलापूर 65 म्हणजेच हे 65. ठीक आहे, आणि दुसरी कुठली आहे पुण्याच्या स्तंभ म्हणजे हा जो ब्लँक वाला आहे ते किती 89 म्हणजे 89. तर बघा आपण एक्स ऍक्सिस काढला, वाय ऍक्सिस काढला, एक्स अक्षावर काय दाखवलं आहे आपण, लसींची नावं दाखवली आहे. ठीक आहे, एक्स अक्षावर लसींची नावं दाखवली आहेत आपण, आणि वाय अक्षावर बालकांची संख्या म्हणजे किती किती बालकांना लसीकरण झालंय ते दाखवलंय. तर बघा आपण आता, आणि इथं प्रमाण घेत राहा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 बालके, हे असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि इथे एक्स अक्षावर हे किती लसीकरण झालं ते काढलंय. तर एक सोलापूरचं आहे आणि एक पुण्याचं झालंय, आणि हा यांचा काय आहे छेदनबिंदू 0. ठीक आहे, तर एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष. तर बघा एक्स अक्षावर काय पहिलं लसीकरण बघा सोलापूरच्या स्तंभात जे हे दाखवलंय असं क्रॉस केला आहे, हे सोलापूरचा स्तंभ, आणि जे ब्लँक ठेवलंय हे पुण्याचा स्तंभ आहे. तर पहिलं काय आहे सोलापूरमध्ये किती 65 झाले, डीपीटीची लस किती दिली आहे 65. तर हे बघा 70 आणि 60च्या मध्ये येईल 65. आणि दुसरा आहे पुण्याला काय 89 झाले, म्हणजे 90च्या जस्ट 1 लाईन खाली येईल ती. पोलिओची लस किती झाली आहे 60, म्हणजे हे 6ची मेन लाईन, आणि 87 म्हणजे 90च्या काय 3 लाईन खाली येईल. नंतर गोवरची लस आहे 65. तर 65 इथं 60 आणि 70च्या मध्ये येईल, आणि नंतर काय 88 म्हणजे 90च्या 2 लाईन खाली. तशीच कावडची लस 63 म्हणजे 60च्या 3 लाईन वर, कारण आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10 असं घेतलंय प्रमाण त्याचं, म्हणून 60च्या किती 3 लाईन वर हे 63. आणि नंतर दुसरी पुण्या स्तंभाची किती झाली आहे तर 86. तर मग 85ची जी 90 आणि 80च्या मध्ये जे सेंटरला लाईन येते ती 85ची, आणि त्याच्या जस्ट एक वर म्हणजे काय झाली 86ची लाईन झाली.
ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला जोड स्तंभालेख झालेला आहे. तर आपण आता प्रश्न 6वा बघूया. तर 6वा बघा काय आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न 6वा काय दिला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिले आहे. ठीक आहे. तर त्यावरून आपल्याला जोडस्तंभाले काढायचं आहे. तर बघा आपण एक्स अक्ष काढला आणि वाय अक्ष काढला. एक्स अक्षावर काय लिहिलं, तर वर्ष लिहिले. दर 10 वर्षांनी गणना होते. तर बघा 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011. ठीक आहे. आणि वाय अक्षावर आपण प्रमाण घेतले. 1 सेंटीमीटर बरोबर 10% म्हणजे किती, 10% साक्षर झाले, 20% असं आपण वाय अक्षावर प्रमाण घेतले. आणि हे जे क्रॉस केला आहे हे महाराष्ट्राची साक्षरता आणि गुजरातची, हे जे ब्लँक ठेवलं आहे हे गुजरातची. तर बघा आता प्रश्नामध्ये काय दिलंय आपल्याला. 1971 साली 1971 महाराष्ट्राचे किती % लोक साक्षर होते. तर 1971 ला बघा 46% आणि गुजरातचे होते 40. तर हे 46 म्हणजे 40 आणि 50च्या मध्ये जे 45च्या वर एक लाईन असते ती 46 घेतली आपण. आणि 40 म्हणजे ही 40. ठीक आहे. तर हे म्हणजे 40 चालेल. आणि 1981 ला महाराष्ट्राचे किती % लोक साक्षर होते. तर 1981 ला 57. तर 57% म्हणजे हे बघा 60 आणि 50च्या मध्ये काय येईल, 55 आणि त्याच्यावर 2 लाईन म्हणजे 57. आणि काय 45%. 45 म्हणजे 40 आणि 50च्या मधली लाईन म्हणजे ही झाली 45%. 45% काय होते, गुजरातचे लोक साक्षर होते. 1991 ला बघा 1991 ला किती होते, तर महाराष्ट्राचे 65% लोक साक्षर होते. तर 65 म्हणजे 70 आणि 60च्या मध्ये जी लाईन येईल ती 65. आणि हे कशाने दाखवलंय, हे डॉटेड लाईनने दाखवलंय. आणि जे ब्लँक आहे ते गुजरातचे. तर किती आहेत गुजरातचे, 61% म्हणजे हे 60च्या एकदम एक लाईन वर म्हणजे हे 61% झाले. हे झाले 1991. आणि आता 2001चं बघा. 2001 ला महाराष्ट्राचे होते 77%. महाराष्ट्राचे होते 77% म्हणजे हे 70 आणि 80च्या मध्ये येईल 75 आणि त्याच्यावर 2 लाईन म्हणजे 77 झाले. ठीक आहे. आणि काय होते, गुजरातचे होते 69 म्हणजे 70च्या एक लाईन खाली 69. ठीक आहे. तर हे 70च्या एक लाईन खाली झाली हे 69. आणि आता 2011 वर्षी 2011 ला बघा 83 म्हणजे 80च्या 3 लाईन वर घ्यायचे आहे. कारण आपण 1 सेंटीमीटर बरोबर 10% घेतला आहे. तर एक लाईन कितीची येईल, 1%ची. ठीक आहे. तर हे 1 सेंटीमीटर बरोबर 10% घेतलाय. तर हे 80च्या 3 लाईन वर घ्यायचे म्हणजे 3% झाले म्हणजे हे 83% झाले. महाराष्ट्र किती, 2011 ला महाराष्ट्राचे किती लोक साक्षर होते, तर 83%. आणि गुजरातचे किती होते, गुजरातचे होते 79 79 म्हणजे 80च्या जस्ट एक लाईन खाली घेतली आपण म्हणजे हे झाले 79. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा जोड स्तंभालेख चॅप्टर संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पुढे आपण नवीन चॅप्टर चालू करूया. धन्यवाद.